सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड इव्हनिंग. बाकी आज मी काय काय करणार आहे सो ते तुम्हाला दाखवीन. सो आजचा माझा ब्लॉग नक्की बघा. तर अशी भाजी बनवली वांग्याची ग्रेव्हीवाली आणि मस्त आहे. तर बाकी तर आता मी भाकऱ्या भाजून, कारण की या भाजीबरोबर भाकऱ्या छान लागतील. सो आता भाकऱ्या भाजते आणि मग तुम्हाला सुद्धा दाखवीन आणि मग अजून काय करेन ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. तर अशी मस्त मम्मीने भाजी बनवली आणि आता मी भाकऱ्या भाजीन. आणि आज मम्मी आणि गेले गणपती बघायला. सध्या आता गणपती लवकरात लवकर बुक करायचा आहे. त्याच्यानंतर साफसफाई करणार घराची, ते तर मी तुम्हाला दाखवीनच की कशी साफसफाई करू, सगळं कसं काढू. सगळं काढणार आहे, घरातलं सगळं काढणार, वरतीसुद्धा सामान आहे ते सुद्धा काढणार, सगळं काढणार आणि सगळं साफसफाई करणार. तर ती तुम्हाला मी दाखवीनच. आम्ही एकूण एक भांडी धुवून काढतो, अख्खी भांडी आम्ही धुवतो आणि म्हणजे मी धुते. तर सगळी भांडी धुणार आणि सगळं धुवून काढणार पूर्ण. हे टाईल्स वगैरे, कारण किचनमध्ये ऑलमोस्ट टाईल्सच आहेत सगळीकडे. तर ही धुवून काढणार सगळी टाईल्स वगैरे आणि सगळं धुणार. इनफॅक्ट हॉलसुद्धा धुणार, बेडरूमसुद्धा धुणार. तर मी तुम्हाला सगळं दाखवीन की तेवढं सामान आहे आणि कुठे कुठे काय काय साफ करणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवेन. आता अजून 2-3 दिवसातच साफसफाईला आम्ही सुरुवात करू आणि लवकरात लवकर गणपतीसुद्धा बुक करायचं आहे. सो आता मम्मी गेले तेच कामाला. तर बघू, मला जायचं होतं ॲक्च्युली, बट मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी नाही जाऊ शकत. तर मम्मी गेली आहे आणि शेवटी मम्मीच्याच ह्याच्याने गणपती बुक होणार. आम्हाला कोणता पण आवडतो, पण मम्मीला जो आवडणार तोच गणपती बुक होतो. तर ती बघेल, ठरवेल, कारण की आम्हाला असं युनिक लागतं. आम्ही तेच रिपीट नाही करत. आम्हाला वेगळी मूर्ती लागते, आम्हाला दरवर्षी वेगळं असं काहीतरी पाहिजे असतं. सो बघू आता नवीन काय भेटतं आहे ते. आणि मम्मीला बोलली जमलं तर बघ तुला तिथे व्हिडिओ काढायला तुम्हाला दाखवण्यासाठी, पण काय माहिती तिला जमेल नाही जमेल, विसरली तर. पण तरी पण जर तिने काढलीच व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवेन. बाकी आता मी माझी कामं आवरते आणि मग तुम्हाला परत भेटेन. तर गाईज भाकऱ्या भाजून झाल्यात मस्त. हे बघा गरम गरम, हे बघा धूर आपल्या वाफा निघतात त्याच्यातून. तर आता भाकऱ्या भाजून झाल्या, आता मी जेवून घेतो आणि मी तुम्हाला परत भेटते. तर गाईज आजची सगळी कामं झालेली आहेत आणि आजच्यासाठी एवढंच. आज जास्त काही केलं नाही आहे मी, कारण की मला बरं पण नाही वाटत आहे. त्यामध्ये आज एवढं काय करण्यासारखं नव्हतं, कारण सकाळीच मम्मी हल्ली जेवण वगैरे करतो आम्ही. संध्याकाळी थोडंफारच काय असेल ते करतो, म्हणजे चपात्या भाजणं वगैरे, भाकरी भाजणं वगैरे. त्यामुळे सकाळीच ऑलमोस्ट सगळी कामं होतात, त्यामुळे नंतर काही करायची गरजच नाही पडत. तर आजसुद्धा तसंच झालं. सकाळी मम्मीने ती भाजी बनवली वांग्याची, सकाळी म्हणजे ती जाताना दुपारी तिने बनवली, कारण की संध्याकाळी लेट होतो मग सगळं बनवेपर्यंत. तर ते बनवलं, तर मी लगेच भाकऱ्या वगैरे भाजून घेतल्या. आमचं 8-8:30ला जेवण वगैरे झालं. तर लवकर झोपायलासुद्धा भेटतं त्या म्हणजे मम्मीला आणि पप्पांना वगैरे. त्यामुळे लवकर होतं हल्ली सगळं. तर जास्त काही दाखवण्यासारखं नसतं. जर कुठे गेलो तर काहीतरी दाखवायला असतं, किंवा असं काही घरात करायचं असेल तर दाखवायला काहीतरी भेटतं. पण आता थोड्याच म्हणजे 2-3 दिवसांनी साफसफाई चालू करू. सो ते तुम्हाला दाखवीन. नंतर गणपतीचं सगळं तुम्हाला दाखवीन. तर पुढे अजून छान छान गोष्टी होतीलच. पण आजचा दिवस असाच गेला. सो आजची सगळी कामं झाली आहेत, सगळं झालं, आवरलं. आणि मम्मी गेले दीदीकडे थोडंफार बोलायला वगैरे. सो ती जाऊन आली की मग आम्ही झोपू. तर आजच्यासाठी एवढंच. आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन ब्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय बाय आणि गुड नाईट.